झाला तर शिक्षण आयडी घोटाळ्या संदर्भात जो मुद्दा गाजत होता, मात्र आताच मात्र त्या मुद्द्यामध्ये सध्या आंदोलक आक्रमक झालेले आहेत. मात्र आता पाहू शकता तुम्ही, याआधीही इथे चॉकलेट विद्यार्थ्यांकडून जो आक्रोश निर्माण झाला होता, आता मात्र तोच घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळा बद्दल हा आक्रोश इथे निर्माण होत आहे. मात्र आता सध्या पोलिसांचा बंदोबस्त देखील यावेळी इथे लागलेला आहे. पण आपण पाहू शकता की या ठिकाणी जो मुद्दा आहे तो गाजून राहिलेला आहे. मात्र यांचा जो आक्रोश आहे तो आपण पाहू शकता. आपण काही लोकांशी बोलू. काय नेमका मागणी आहे, काय नेमक्या मागणी आहे आणि आपण आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले दिसत आहेत आपल्याला. आता 16 वेळा आधी चॉकलेट मोर्चा झाला होता, त्याच्यामध्ये आंदोलक आक्रमक झाले होते. मात्र ते आता शिक्षक आयडी मध्ये सुद्धा शिक्षक शाळांचं आयडी मध्ये सुद्धा इथे घोटाळ्याबद्दल मात्र आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. आपण काय मागणी आहे? अचानक तुम्ही आंदोलक आक्रमक झाले आहे, काय झालं? मॅडम, आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलं होतं की तुमचा पगार मी बोलतो मुख्यमंत्र्यांसोबत. ते बोलले, पण आमच्यापर्यंत 2 दिवस बोलतो म्हणून सांगितलं. आज 6वा दिवस आहे उपोषणाचा आमचा. ते आमच्याकडे यायला तयार नाही, बाकीच्या लोकांना भेटत आहे. मग आमचा पगार न आळवण्याचं कारण काय त्यांनी सांगायला पाहिजे. 10 महिन्यापासून जो यांचा पगार झाले नाही, त्यासाठी हे आंदोलन मात्र आधीच सुरू होतं. पण आजचा 6वा दिवस आहे, इथे ठिय्या आंदोलन झालेलं आहे. धडक मोर्चा काढण्यासाठी हे आले आहे. मात्र आंदोलक सध्या आक्रमक होताना दिसतंय. शासनाने हा जो यांचा पगार आहे तो पाठवलेला आहे, मात्र यांच्या खात्यावर अजूनही आलं नाहीये. 2 हप्त्याचा टाइम दिला होता. ज्या 2 हप्त्यामध्ये यांचा जो पगार होता तो यांच्या अकाउंट मध्ये टाकायचा होता, यांच्याकडे द्यायचा होता. मात्र तो पगार आलेला नसल्यामुळे हे सध्या आंदोलक जे आहे ते आक्रमक होत आहेत. मात्र याच्यामध्ये महिलांचा समावेश आहे. तुमचा जो हा मुद्दा आहे तो आता अचानक झाले, काय इथे माजी शिक्षक आमदार आले होते, पण त्यांनी आमच्या शिक्षकांची एकही मागणी आजपर्यंत धरून ठेवलेली नाहीये. आम्ही चोर आहोत, आम्ही चोर आहोत. आपण या आंदोलनामध्ये सध्या तब्येत खराब होऊन आंदोलक सध्या आक्रमक दिसत आहे. यांना सध्या या आंदोलनामध्ये मला वाटते की तब्येत जरा खराब होताना दिसून राहिली आहे. मात्र शिक्षकांचा हा आक्रमक मोर्चा आपण पाहत आहोत. शिक्षक जे आहे आपल्या हक्काच्या पैशासाठी, आपल्या मालकीसाठी इथे लढून राहिलेले आहे. मात्र आपण तब्येत खराब असताना सुद्धा हे शिक्षक इथे लढून दिसून राहिलेले आहे. मात्र आता पहाड महत्वाचं आहे. सरकार याच्यावर दखल घेईल नाही घेईल. त्याचबरोबर या आंदोलनामध्ये सध्या तब्येत सुद्धा खराब लागलेली आहे. पण आपण पाहू शकता जसं की सुद्धा मात्र आंदोलन जशा तसं सुरू आहे. या शिक्षक घोटाळ्यामध्ये सुद्धा आंदोलनामध्ये सुद्धा तब्येती बिघडून राहिल्या आहे. लोक मात्र चक्कर येऊन पडून राहिलेले आहे. आपण पाहू शकता, अवस्था बघू शकता आपण. एक महिला आहे जिची अवस्था मात्र खूप खराब झालेली दिसून राहिली आहे. मात्र मला असं वाटतं या गर्दीमुळे ही अवस्था आपण पाहू शकता. मात्र सरकार सध्या ऍक्शन घेऊन नाही राहिलेली आहे. आपण पाहू शकता हालत इथे गंभीर होताना दिसत आहे. आपण इथे प्रत्येक लोक यांचा मेडिकल टीम साठी इथे आग्रह करून राहिले आहे. मात्र या ठिकाणी एकही मेडिकल टीम इथे उपस्थित नाही आहे. तब्येत खराब होताना सुद्धा इथे लोक आक्रमक होताना दिसत आहे. मात्र मेडिकल वाले नाही राहिले आहे. आंदोलक सध्या आक्रमक दिसून राहिले आहे. मात्र दुसरा ठिकाण पाहू शकता आपण. एकावर एक महिला या ज्या आहे त्या चक्कर येऊन पडत आहे. मात्र हालत गंभीर होताना दिसून राहिली आहे. इथे महिलेची हालत आपण पाहू शकता कशा प्रकारे या पडलेला आहे. चक्कर येऊन पडून इथे आंदोलन सुरू आहे. मात्र आता मोठा हा मुद्दा बनलेला दिसून राहिला आहे. त्याचप्रमाणे या महिला ज्या आहे या चक्कर येऊन पडल्या असून आतापर्यंत यांच्या जवळ मेडिकलची सोय दिसून नाही राहिली आहे. मात्र आंदोलन त्याच शक्तीनं त्याच जोरानं आक्रमक दिसून राहिले आहे. आपण पाहू शकता इथे की या महिला ज्या आहेत त्या चक्कर येऊन पडल्या आहे. मात्र आता
वोटर ID घोटाळ्यामध्ये हा मुद्दाच नाही, तर गेल्या 10 महिन्यापासून यांचे वेतन हे रोखलेले होते. मात्र त्या 10 महिन्यापासून यांचा पैसा आला नाही आणि आता जेव्हा आंदोलन सुरू होतं त्या दरम्यान आता मात्र एकावर एक अशा महिला ज्या या चक्कर येऊन पडत आहे. आपण पाहू शकता चक्कर आलेल्या महिलेची अवस्था पाहून बाकीच्या ज्या महिला आहेत त्या रडून राहिल्या आहे. मात्र पैशासाठी या ठिकाणी आता सध्या हा मोर्चा होऊन राहिला आहे. बरोबरच आतापर्यंत मेडिकल टीम ही आलेली नाही आहे. या संदर्भात महिला मात्र तुम्हाला रडताना दिसून राहिल्या आहे. आज बरोबर मेडिकलची आतापर्यंत काहीही पूर्ती झाली नाही आहे. मात्र तब्येत ही पुन्हाच्या खराबीवर होऊन राहिली आहे. आपण बोलूया महिला एकूण एक इथे चक्कर येऊन पडून राहिल्या आहे. काय सांगाल तुम्ही? आम्हाला हेच सांगायचं आहे की आमची चुकी काय आहे. जेव्हा एक शिक्षक मेहनतीनं काम करून राहिला, शाळेत जाऊन राहिला, तर त्याला हक्काचा पगार मिळाला पाहिजे. इथे शिक्षकाची काहीच चुकी नाही. इथे एक हायकोर्टाचा ऑर्डर आहे तरी त्याला त्याचा हक्काचा पगार मिळाला पाहिजे. बस आमचे सर्व शिक्षक बांधवांना या गोकुळाला सर्वांना पगार मिळाला पाहिजे. बस त्याच्या मेहनतीच्या त्याच्या कर्तव्यात त्याच्या मेहनतीचा होमवर्क त्याचा पगार मिळाला पाहिजे. बस आमची हीच मागणी आहे. या ज्या महिला आहे या छोट्या छोट्या बाळांच्या आई आहे. मात्र ही अवस्था पाहून आपण पाहू शकता की ही किती मोठी गोष्ट आहे. मात्र प्रत्येकाच्या हक्काच्या मात्र प्रत्येकाच्या हक्काची ही वेळ आहे. मात्र इथे आपण पाहू शकता कसल्या प्रकारे हा गोंधळ झाला आहे आणि या गोंधळामध्ये एक महिला जी आहे ती गंभीरपणे घायल झालेली आहे, चक्कर येऊन पडलेली आहे. मात्र पोलीस प्रशासन आतापर्यंत इथे ठरवून झालं असून मात्र आक्रमक भूमिका ही होत आहे. आता आपण पाहूया नेमका अँब्युलन्स आता आली आहे. मात्र आता काय होईल काय नाही होईल हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. एका जागेवर या मोर्चामध्ये 2 महिला सातत्यानं चक्कर येऊन पडल्या आहे. मात्र आतापर्यंत अजूनही मेडिकल कंडिशन आलेली नव्हती. आता मेडिकल अँब्युलन्स एक आलेली आहे. त्या अँब्युलन्स मध्ये कदाचित या महिलांना घेऊन यांच्या तब्येतीवर काही ना काही उपाय काढणार. बघूया महिलांचा आक्रोश दिसून राहिला आहे. महिलांना चक्कर पडलेल्या महिलांना इथून न्यायचं नाही असं दिसून राहिलं आहे. परत एक महिला इथे पडलेली आहे, चक्कर येऊन पडलेला आहे. मात्र महिला कंटिन्यू रडून राहिल्या आहे. अवस्था खूप गंभीर आहे आणि इथे सातत्याने चक्कर येऊन महिला गर्दीमध्ये दबून पडून राहिल्या आहे. मात्र काय नेमकं हे प्रकरण आहे आपण पाहू शकता. पोलीस सध्या इथे प्रशासन सध्या इथे ठाम उभा आहे. पोलीस सध्या इथे मदत प्रक्रिया करून राहिली आहे. मात्र हे आंदोलक जे आहे ते आक्रमक होत चाललं आहे. आंदोलक सध्या या टाइमला आक्रमक होऊन राहिले आहे. मात्र यावेळी मात्र चक्कर येऊन पडलेल्या महिलांना अँब्युलन्स मध्ये नेऊन राहिले आहे. मात्र एकावर एक ह्या महिला कंटिन्यू पडून राहिलेल्या आहेत. या संदर्भात आपण यासमोर काय होणार काय नाही होणार हे पाहणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर महिला अँब्युलन्स मध्ये टाकण्यात आल्या आहे. बरोबरच बाकी ज्या महिला आहेत त्या रडून राहिल्या आहे. सोबतच्या ज्या महिला आहेत त्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी मात्र इथे मागण्या होऊन राहिल्या होत्या. मात्र आता इथे चक्कर येऊन पडलेल्या महिलांना अँब्युलन्स मध्ये टाकून नेण्यात येत आहे. मेडिकल कंडिशन मात्र इथे खराब होऊन राहिली आहे. पोलीस प्रशासन आपली जबाबदारी ठाम घेत असून इथे मेडिकलमध्ये नेण्यासाठी अँब्युलन्स आलेली आहे. मात्र यांच्यावर उपचार होणार असून पोलीस आपला कर्तव्य हे पार पाडून राहिला आहे. त्याचबरोबर दुसरी अँब्युलन्स आली आहे. दुसऱ्या अँब्युलन्स मध्ये सुद्धा महिलेला टाकून नेण्यात येणार. कुठे चालली? अरे आम्हाला बहीण योजना जाहीर झाली त्यावेळेस आम्हाला माहित होतं. मुख्यमंत्री लाडका भाऊ पण जाहीर झालं त्यावेळेस पण आम्हाला कल्पना आहे. आणि 11 महिन्याचं जे आपल्याला सांगण्यात आलं की 11 महिने आपल्याला प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर आपल्याला परमनंट केलं जाईल. परमनंट केल्याच्या नंतर कुठंतरी आमच्या युवतीला वाटत होतं की या ठिकाणी आमचं येणाऱ्या भविष्य कुठंतरी सुरक्षित राहील. नाही परमनंट पण कंत्राटी पद्धतीने तरी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आमचा उदरनिर्वाह चालेल. म्हणून आमच्या गावागावातील शहरातील
तरुण युवक युवती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याच्यासाठी वळले. मला काटोलमध्ये पण आमच्या भगिनी मागच्या काळात मध्ये मला भेटल्या होत्या की नाही? त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं. हे झालं साधारणतः वर्षभर. मी त्यांना सांगितलं माझ्या वतीनं जेवढं झालं तेवढं त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करील. मी कुठं असेल किंवा नसेल, पण जिथं कुठं अन्याय झाला त्यांच्यासाठी तुमचा भाऊ हा सलील देशमुख नेहमी तुमच्यासाठी राहील. आताच मला त्या ठिकाणी सांगितलं की इकडे येत असताना आम्हाला फोन आला की मोठ्या बळजबरीने पोलीस प्रशासनाने सहकार्य करा. तुम्ही सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. तुम्ही बळजबरी करा, याचे परिणाम पोलीस प्रशासनाला आणि सरकारला भोगावे लागतील साहेब. हे गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. हे आमचे भाऊ आमचे बहीण हे काय यांच्यासाठी हे हवेवर नाही आहे. यांच्यासाठी आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर येतील. आणि मी तुम्हाला विनंती करतो की त्यांच्यावर कलमा न लावता, त्यांचं भविष्य बर्बाद न करता त्यांना तशाच्या तशा तुम्ही सोडलं पाहिजे. नाहीतर हे आंदोलन वाढत जाईल आणि वाढून हे आग कुठपर्यंत जाईल सांगता येणार नाही. मला कल्पना नाही किती युवकांना किती युवतींना डिटेन केलंय, पण मी मीडियाच्या माध्यमातून पण सांगतो की त्यांच्यावर कलमा लागले नाही पाहिजे. आणि लागले तर त्या ठिकाणी त्यांचं भविष्य बर्बाद होऊ शकतो, भविष्य खराब होऊ शकतो. उद्या आत्मदहनाचा प्रयत्न केला सर, इतकी वाईट परिस्थिती आहे. ते पण चुकीचं आहे. तसं पण आपण केलं नाही पाहिजे. असं एक मिनिट अशा तुमच्या मागणीसाठी मी त्या ठिकाणी आहे. पोलीस त्या ठिकाणी आपलं काम करत असेल तर पोलीस हे पण शेतकऱ्यांचे पोरं आहेत, हे पण एक शेतकऱ्यांची मुलं आहेत. हे सुद्धा या सगळ्या प्रक्रियेतून त्या ठिकाणी बाहेर निघाले. म्हणून तुम्ही पण संवेदनशील राहा, कुठं असंवेदनशील त्या ठिकाणी राहू नका. आपल्या मागण्या मी माझ्या वतीनं आजचा तर अधिवेशनाचा मला वाटतं शेवटचा दिवस आहे. माझ्या वतीनं तुमचे ज्या काही मागण्या असतील, आता ते कितपर्यंत वरपर्यंत जातात मला कल्पना नाही, पण माझ्या वतीनं हा सलील देशमुख म्हणून आपल्या या मागण्या लेटर पॅडवर माझ्या सर्वत्र मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, या राज्याचे जे कुठले मंत्री असतील किंवा मुख्य सचिव असेल यांच्यापर्यंत तुमच्या मी त्या ठिकाणी हे सगळं पोहोचवतो. आमचे पण जे काही विरोधी पक्ष नेत्याचे असतील त्यांच्यापर्यंत मी हे सगळं पोहोचवतो. जेवढं झालं तेवढं त्या ठिकाणी प्रयत्न करतो. पण एकच गोष्ट सांगतो, 20,000च्या जवळपास हे आमचे भाऊ बहिणी आपल्या या यशवंत स्टेडियम नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी तिकडे आले आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला जबाबदारीने सांगतो, यांच्यावर आपण कुठल्या पद्धतीच्या कलमा टाकू नका. शिक्षक संघर्ष समितीद्वारे इथे आंदोलन काढण्यात आले होते. मात्र 6 दिवस ही आंदोलन असून इथे सध्या यावेळी मात्र लोक आक्रमक झाले होते, आंदोलक आक्रमक झाले होते आणि त्या घाई गडबडीमध्ये काही महिला ज्या आहेत त्या चक्कर येऊन पडल्या होत्या. मात्र पोलीस व्यवस्था आणि मेडिकल व्यवस्था वेळेवर आली आणि त्यामध्ये महिलांना उचलून मेडिकलमध्ये नेण्यासाठी नेलं आहे. ॲम्ब्युलन्स आपल्या मागे सुद्धा आता ठेवलेली आहे. मात्र ज्या इथे मेडिकल कंडिशन काही वेळासाठी नव्हती, तरीही आता या टाइमला यावेळी या महिला ज्या आहेत त्यांना मेडिकलसाठी नेलं आहे. आणि आपण पाहू शकता यांचा आक्रोश जो सरकार विरुद्ध, सरकारला मुर्दाबाद म्हणून केला आहे. आणि त्याचबरोबर इथे ज्या प्रकारे ही भीड झाली होती आणि ज्या प्रकारे हा इथे तांडव झाला होता तो मात्र पाहण्यायोग्य होता. आणि बरोबरच आता मात्र त्या महिलांना मेडिकलमध्ये नेण्यात आले आहे. सामोर पाहणं या मोर्चामध्ये काय होईल काय नाही हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्याचबरोबर अविनाश तोतडे सोबत विजय रगोडेची रिपोर्ट, नागपूर.